पॉन्ड्स ब्राईट ब्युटी सीरम क्रीम 98% प्युअर व्हिटॅमिन B3 नायसिनेमाइड सीरम क्रीम याचा रिव्ह्यू आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। एक 10 रुपीजचं पॅकेट आहे आणि एक मोठं आहे। हे दोन्ही क्रीमचा मी रिव्ह्यू शेअर करणार आहे आणि याचे फायदे आणि नुकसान आणि यात काय डिफरंट आहे किंवा नाही, हे दोन्ही आपल्या स्किनवर सारखं वर्क करते किंवा नाही करत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही आहे पॉन्ड्स ब्राईट ब्युटी नायसिनेमाइड 98% प्युअर व्हिटॅमिन B3 सीरम क्रीम। हे 10 रुपीजचं पॅकेट अवेलेबल आहे। सर्वांचा बजेट सारखा नसतो, कुणाचा बजेट कमी असते किंवा कुणाचा जास्त असते, त्यानुसार ह्या कंपनीने सर्व प्रकारचे ट्यूब्स अवेलेबल करून दिलेले आहे। पॉन्ड्स ब्राईट ब्युटी नायसिनेमाइड 98% प्युअर व्हिटॅमिन B3 सीरम क्रीम आहे। हे 10 रुपीजचं पॅकेट अवेलेबल आहे। हे ट्रायल पॅक आहे, पण बजेटनुसार आपण हे सुद्धा घेऊ शकतो। आपल्याला 5-6 दिवस हे पॅकेट आरामात यूज करू शकतो। यात आहे नायसिनेमाइड आणि व्हिटॅमिन B3 अँटी स्पॉट फॉर्म्युला आहे, म्हणजे ही क्रीम आपल्या स्किनवरचे डाग वगैरे कमी करण्यास आणि आपल्याला एक नॅचरल ग्लो देण्यास मदत करत असते। ह्या ट्रायल पॅकमध्ये इन्ग्रेडियंट लिस्ट दिलेली नसते। हे इन्ग्रेडियंट लिस्ट जर आपल्याला वाचून घ्यायची असेल तर आपल्याला मोठं पॅक परचेस करायचं असते, पण ट्रायल पॅक म्हणून जर आपण यूज करण्याचा विचार करत असेल तर हे 10 रुपीजचं पॅकेट आपण परचेस करू शकतो। खूप छान असं 10 रुपीजमध्ये ट्रायल पॅक आहे। आता ही आहे पॉन्ड्स ब्राईट ब्युटी सीरम क्रीम नायसिनेमाइड 98% प्युअर व्हिटॅमिन B3 सोबत अवेलेबल आहे। ही सुद्धा तीच क्रीम आहे। यात आहे नायसिनेमाइड ग्लिसरीन अँटी स्पॉट फॉर्म्युला आहे आणि ही क्रीम आपल्या फेसला एक ब्राईट ग्लो देत असते। आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी करून एक ब्राईट ग्लो देत असते। मोठ्या पॅकेटमध्ये इन्ग्रेडियंट लिस्ट दिलेली असते, ती वाचून घ्यायची असते आणि समाधानी असेल तरच आपल्याला मोठं पॅकेट परचेस करायचं असते, कारण यात काय केमिकल्स आहे किंवा काय नाही आहे ते बघणं आवश्यक असते आणि जे केमिकल्स आपल्याला सूट होतात किंवा नाही होत ते बघणं सुद्धा आवश्यक असते आणि त्यानुसार आपल्याला मोठं ट्यूब परचेस करायचं असते। कारण सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते आणि स्किन टोननुसार क्रीम्स अवेलेबल असतात। कोणत्या स्किनवर कोणती क्रीम सूट होते तर कोणत्या स्किनवर कोणती क्रीम सूट होत नाही, त्यासाठी पॅच टेस्ट करणं आवश्यक असते। त्यासाठी आपण ट्रायल पॅक घेऊन येऊन पॅच टेस्ट करून बघणं सुद्धा आवश्यक असते। जर आपल्या फेसवर ही क्रीम सूट होत असेल तरच मोठं पॅकेट आपण परचेस करू शकतो। हे ट्रायल पॅक फक्त 10 रुपीजचं अवेलेबल आहे आणि हे मोठं पॅक 159 मध्ये मी परचेस केलेलं आहे। यापेक्षा थोडं छोटं पॅकेटसुद्धा अवेलेबल मिळत असते। हे दोन्ही क्रीम आपल्या फेसवर सारखेच वर्क करत असतात। यात जे काही वस्तू आहेत किंवा इन्ग्रेडियंट आहेत ते सारखेच आहेत, फक्त एवढा फरक आहे 10 रुपीजमध्ये दिलेलं नाही आणि मोठ्या पॅकेटवर सर्व इन्ग्रेडियंट लिस्ट मेन्शन केलेली आहे। आता याचं टेक्स्चर कसं असते, ही क्रीम मी ओपन केलेली आहे। ही व्हाईट प्रकारची स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे। याचं टेक्स्चर ह्या प्रकारे असते, ही लवकर आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब होत असते आणि एक व्हाईट ग्लो देत असते, तुम्ही बघू शकता। स्किन व्हाईटनिंग क्रीम म्हणून खूप छान अशी क्रीम आहे। ही क्रीम आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी करून आपल्या स्किनला एक व्हाईट ग्लो देत असते, ग्लोईंग स्किन देत असते। हे डेला आणि नाईटला आपण दोन्हीदा यूज करू शकतो। आता तुम्ही 10 रुपीजचं पॅकेटमध्ये जे क्रीम टेक्स्चर असते ते सुद्धा बघू शकता। हे दोन्ही क्रीम सारख्या आहेत, त्यात काही एक असा फरक नाही। दोन्ही क्रीम सारख्याच असतात, कलर सारखा, सर्व सारखं, इन्ग्रेडियंट सारखेच क्रीम्स आहेत आणि सारख्याच वर्क करत असतात।
त्यासाठी आपण आपल्या बजेटनुसार आपण कोणतीही क्रीम परचेस करू शकतो. एक क्रीम माझ्याकडे आहे 159 आणि एक क्रीम आहे 10 रुपीजचं पॅकेट. जर आपण पहिल्यांदा पॅच टेस्ट करायचा असेल किंवा आपल्याला यूज करून बघायची असेल, याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट बघायचे असेल, तर आपण 10 रुपीजचं पॅकेटसुद्धा घेऊन आपण पॅच टेस्ट करू शकतो, ट्रायल करू शकतो आणि ज्यांच्या बजेटनुसार जे क्रीम आपल्याला अवेलेबल मिळत असते ते क्रीम आपण घेऊ शकतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.